हॅलो एव्हरीवन. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तू त्याला ओळखतो का? आपण एखाद्याला विचारतो की तू त्याला ओळखतो का? तेव्हा हे सेंटेन्स कसं विचारायचं आहे? डू यू नो हिम? इट्स डू यू नो हिम? सपोज तुम्हाला विचारायचंय, तू तिला ओळखतो का? तू तिला ओळखतो का? तर तुम्ही कसं विचारणार आहात? डू यू नो हर? डू यू नो हर? तू तिला ओळखतो का? देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी त्याला ओळखत नाही. मी त्याला ओळखत नाही. तेव्हा तुम्हाला काय बोलायचं आहे? आय डोंट नो हिम. आय डोंट नो हिम. आय डोंट नो हिम. मी त्याला ओळखत नाही. सपोज तुम्हाला हेच बोलायचं असेल की मी त्याला ओळखतो, तुम्हाला नाही ऐवजी काय म्हणायचं आहे? मी त्याला ओळखतो. तर तुम्ही काय बोलणार आहात? आय नो हिम. इट्स आय नो हिम. मी त्याला ओळखत नाही. आय डोंट नो हिम. तुम्हाला जर बोलायचं असेल की मी तिला ओळखत नाही. मी तिला ओळखत नाही. आय डोंट नो हर. तुम्हाला बोलायचं असेल मी तिला ओळखतो. मी तिला ओळखतो. आय नो हर. अशा प्रकारे हे सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स इज, ही काही मोठी गोष्ट नाही. ही काही मोठी गोष्ट नाही. इट्स नॉट अ बिग डील. इट्स नॉट अ बिग डील. इट्स नॉट अ बिग डील. ही काही मोठी गोष्ट नाही. देन फक्त तूच मला समजू शकतोस. ओनली यू कॅन अंडरस्टँड मी. ओनली यू कॅन अंडरस्टँड मी. ओनली यू कॅन अंडरस्टँड मी. फक्त तूच मला समजू शकतोस. पहिलं सेंटेन्स काय होतं? ही काही मोठी गोष्ट नाही. इट्स नॉट अ बिग डील. इट्स नॉट अ बिग डील. देन फक्त तूच मला समजू शकतोस. ओनली यू कॅन अंडरस्टँड मी. नेक्स्ट सेंटेन्स आहे, काल रात्री तुला चांगली झोप लागली का? आपण एखाद्याला विचारतो की काल रात्री तुला चांगली झोप लागली का? किंवा एखादे गेस्ट आपल्याकडे आले असतील तरी त्यांना आपण हा प्रश्न विचारत असतो. तर तोच प्रश्न आपण इंग्लिशमध्ये कसा विचारायचा आहे? डिड यू स्लीप वेल लास्ट नाईट? डिड यू स्लीप वेल लास्ट नाईट? डिड यू स्लीप वेल लास्ट नाईट? काल रात्री तुला चांगली झोप लागली का? हाच प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला असेल आणि तुम्हाला आन्सर मध्ये बोलायचंय, हो काल रात्री मला चांगली झोप लागली, तेव्हा तुम्ही ते आन्सर काय देणार आहात? येस आय स्लेप्ट वेल लास्ट नाईट. हो काल रात्री मला चांगली झोप लागली. येस आय स्लेप्ट वेल लास्ट नाईट. Thanks for watching and keep practicing.